आहे आणि आज मी बघितलंच तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर की बाकीच्याही पक्षाचे लोक आज तिथे सत्तेमधले जे बाकीचे मित्र पक्ष आहेत त्यांचे तेही तिथे गेलेले दिसत आहेत. उशिरा का होईना आज तिथे जात आहेत. पण मी मीडियाचं मनापासून अभिनंदन करीन की तुम्ही सातत्याने हा विषय महाराष्ट्राच्या समोर आणलेला आहे आणि हा विषय जोपर्यंत त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही. हा शब्द मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला देते. परभणीमध्ये मृताच्या आईनं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्यांना मारलं पोलीस कस्टडीमध्ये किंवा पोलिसांनी ज्यांना मारलं त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते होताना दिसत नाही. राहुल गांधी असं ते केलं नाही. बीडची घटना असू दे किंवा पालकमंत्री, आता हे विषय आमच्यासाठी म्हणजे नागरिकांसाठी हे कोई मायने नाही रखता. आमचं म्हणणं आहे की तुम्ही हे बीड असेल किंवा परभणी असेल ह्याच्याबद्दल काय करताय हे आम्हाला सांगा. मग कपासाचा भाव, सोयाबीनचा भाव, कांद्याचा प्रश्न, 20% जो टॅक्स लागलेला आहे तो शून्यावर आणा. काल तर GST काउन्सिलमधल्या मीटिंगमध्ये तर पॉपकॉर्नवरची जी चर्चा होती, म्हणजे GST काउन्सिल हा फार गांभीर्याने घ्यायचा विषय. त्याच्यात पॉपकॉर्नवर 10%, 12%, 18% असे मीम्स फिरत आहेत. हे किती अस्वस्थ का अहो. आम्ही आमची पॉलिसी मेकिंग फार गांभीर्याने घेतो. त्याचे जेव्हा मीम्स होतात की कॅरमल पॉपकॉर्नवर 18%, इट्स नॉट फनी. म्हणजे हा देश किंवा हे राज्य कुठे चाललं आहे किंवा सिरियस पॉलिसी मेकिंगचं काम आहे, त्याची एवढी चेष्टा जर समाजात होत असेल तर हे खूप दुर्दैवी आणि वाईट आहे. तुम्ही म्हणाल की पालकमंत्री, आपण बघतो की भुजबळ, छगन भुजबळ जे ज्येष्ठ नेते आहेत जे अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबर गेले, त्यांना कुठेतरी डावलल्यामुळे सातत्यानं ते नाराज आहेत. आज त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि ते म्हणतात की मी काही भूमिका घेणार आहेत, 8 दिवसानंतर काही भूमिका घेऊ शकतो. एकतर तो त्यांच्या म्हणजे एकतर अजित पवारांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे तो, प्लस ते मुख्यमंत्रींना का भेटायला गेले हा त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एकच मी भुजबळ साहेबांबद्दल आवर्जून बोलेन की आज भुजबळ साहेब कुठल्याही पक्षात असले तरी मी कधी विसरणार नाही की आदरणीय पवार साहेबांच्या संघर्षाच्या चांगल्या आणि वाईट काळात भुजबळ साहेब नेहमीच आमच्याबरोबर उभे राहिलेले आहेत. आता काही वेगळे घटना झालेल्या आहेत दुर्दैवाने 1.5 वर्षापूर्वी, पण 1.5 वर्षाच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून संघर्षामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भुजबळ साहेब उभे राहिलेले आहेत. त्यांचा पक्षाने फक्त वय म्हणून नाही, वयाचा त्याचा मान झालाच पाहिजे, हे आपले संस्कार आहेत. पण एक विसरून चालणार नाही. भले ते आधी शिवसेनेत होते, नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पण भुजबळ साहेबांनी 50 वर्ष महाराष्ट्राच्या ह्या सगळ्या 50 वर्षाच्या त्यांच्या राजकारणात आणि समाजकारणात राजकीय सामाजिक प्रश्नांबद्दल नेहमीच ते लढलेले आहेत. मग बेळगावचा प्रश्न असेल, त्या काळात त्यांचा संघर्ष आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. त्यामुळे एक लढवय्या नेता म्हणून आम्ही सगळ्यांनीच भुजबळ साहेबांकडे नेहमीच पाहिलेलं आहे. त्यांच्यावर मधी जे काय अन्याय झाला, त्यांना दुर्दैवाने जेलमध्ये जायला लागलं, त्यांचं कुटुंब कशातून गेलं हे मी स्वतः फार जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे फार संघर्ष करून त्यांचं कुटुंब इथपर्यंत पोचलेलं आहे. आणि त्यांची भूमिका एक आहे भुजबळ साहेबांचं की त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीच नसतं. पारदर्शकपणे ते बोलतात. त्यांनी तुमच्याही चॅनल्सवर त्यांचं मन मोकळं केलं आणि ते मेरिट, ते जे मागतायत ते मेरिटवर मागतायत, त्याच्यात गैर काय. अर्थातच त्यांना जर त्यांच्या संघटनेने सांगितलं होतं की